नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेमच्या पुढील भागात आपण बघणार आहोत विक्रम, मानिनी आणि पिहू हे सगळे मिळून सत्यनारायणाच्या पूजेची तयारी करत असतात। तेव्हा तर तिघांची खूपच मस्ती चालू असते। तेव्हा विक्रम येतो आणि म्हणतो की वाव, काय घमघमाट सुटलाय शिराच्या प्रसादाचा, देतेस का ग मानिनी मला थोडंसं। तेव्हा पिहू म्हणते, काय तुम्ही मामा, मी कधीचीच इथं बसले, मला पण शिरा खायचा आहे, पण मामी मला देत नाही आहे, तो प्रसादाचा आहे ना, आणि तुम्ही काय आल्या आल्या लगेच म्हणताय की मला शिरा दे, मला शिरा दे। त्यामुळे तिघे पण खूप हसायला लागतात आणि मानिनी म्हणते की अहो, तुम्ही जाऊन जरा जीवा आणि नंदिनीला बोलून या आणि त्यांना सांगा की तुम्हाला दोघांना सत्यनारायणच्या पूजेला बसायचं आहे, आणि मी जाऊन पार्थकडे जाते आणि त्यांना दोघांना सांगते की तुम्हाला पण पूजेला बसायचं आहे। असं म्हणून जीवाकडे आणि नंदिनीकडे विक्रम जातो आणि मानिनी पार्थ आणि काव्याकडे जाते आणि त्यांना कळवतात की तुम्हाला सत्यनारायणच्या पूजेला बसायचं आहे। तेव्हा तर चौघांपैकी दोघांची तर अजिबातच इच्छा नसते, पण तरी ते आईबाबांच्या इच्छेसाठी पूजेला येतात आणि पूजेला बसतात। तेव्हा सत्यनारायणची पूजा करत असताना गुरुजी म्हणतात, आज हे पूजा झाल्यानंतर तुम्ही चौघंसुद्धा 7 जन्मासाठी एकमेकांसोबत बांधले जाणार, असं म्हणून गुरुजी पूजा करायला सांगतात। इकडे जीवा आणि नंदिनी बसलेल्या असतात। तेव्हा नंदिनी जीवाच्या हाताला हात लावते आणि पूजा करते, आणि इकडे पार्थ आणि काव्या हे दोघे पण पूजेला बसलेले असतात। तेव्हा पार्थची तर पूजा करायला अजिबातच इच्छा नसते, कारण ते आज घटस्फोट घेणार असतात, त्यामुळे पार्थचं तर खूपच मूड ऑफ असतो। आणि जेव्हा गुरुजी काव्याला पार्थच्या हाताला हात लावायला सांगतात, तेव्हा जेव्हा काव्या पार्थच्या हाताला हात लावायला जाते तेव्हा पार्थ लगेचच उठतो आणि वेगळा जातो। तेव्हा सगळेजण आश्चर्याने पार्थकडेच बघायला लागतात आणि मानिनी म्हणते, काय झालंय। तेव्हा पार्थ म्हणतो, गुरुजी बोलले की हे पूजा झाल्यानंतर 7 जन्मासाठी आम्ही एकत्र होणार, पण काव्याला जर माझ्यासोबत 7 जन्म घालवायचे नसतील तर मग या पूजेला बसून काय अर्थ। हे म्हटल्यानंतर सगळ्यांना खूपच आश्चर्याचा धक्का बसतो आणि सगळ्यांच्या पायाखालची तर जमीनच सरकते। आणि असं ऐकून मानिनीला पण खूप वाईट वाटतं आणि जीवा, नंदिनी, काव्या सगळे पार्थकडेच बघत राहतात। तर अशा प्रकारे तुम्हाला काय वाटते, पार्थ पूजेला बसणार की नाही आणि आज चौघांचा घटस्फोट होणार की नाही, कमेंट करून नक्की कळवा। चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।